श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय, नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. तर मी असं छानपैकी मस्त रांगोळ काढले. सकाळी उठले, झाडून सडा मारून छान अशी मस्त रांगोळ काढली. आणि इकडं ह्यांचं काम पण चालू होतं आहोंचं. तर मी असं इकडं श्रीराम रांगोळी जे राधाकृष्ण अशी छान रांगोळी काढून घेतली. नंतर आंघोळ वगैरे करून मस्तपैकी शेंगा चिरून घेतले. चपात्या केलेल्या होत्या. नंतर आता भाजी करायची होती, तर अशा छान मस्त शेंगदाणे पण आता भाजून घेते. आणि आपण शेंगा पण अगोदर भाजून घेतलेल्या आहेत आणि इकडं शेंगदाणे पण भाजून घेतलेले होते. मग नंतर इकडं थोडीशी मिरची पावडर, हळदी पावडर मिक्स करून घेतलेलं होतं मी, मीठ. आणि इकडं तेल पण गरम झालेलं होतं आणि थोडेसे जिरे टाकले, परत लसूण टाकले थोडा. नंतर आपण ते तिन्ही मिक्स करून घेतलेलं होतं, हळदी पावडर, मिरची पावडर आणि मीठ, ते पण टाकून घेतलं ते मी. आणि नंतर मग टमाटे आणि थोडासा कांदा टाकून घेतले. नंतर मग शेंगा त्याच्यामध्ये मऊ करून घेतले तेलामध्ये. आणि आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलेलं आहे मी, ते पण थोडं थोडं असं टाकून घेत होते. आणि मस्त असं छान दाणेदार कूट वाटून घेतलेलं होतं मी. जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही. कधी पण भाजी करते वेळेस शेंगदाण्याचं कूट राहते ना, ते तेलामध्ये टाकलं की नंतर शेंगदाण्याचं पण तेल सोडतं त्या कुटाचं. तर मी असं छानपैकी मस्त भाजी करून घेतली आणि थोडीशी मसाला पुडी टाकली मी. नंतर मग आता बघा आपली भाजीला कसं तेल सोडायला लागली आहे भाजी. तर मी अशीच बनवते भाजी. आणि दोघापुरतीच आहे ही भाजी, म्हणजे विजयदादा आणि त्याचे पप्पा जेवणार आहेत. आणि इकडं मस्तपैकी छान असे फुलं लागलेले होते. म्हणलं चला आता मग सुकून जाण्यापेक्षा आता मस्तपैकी छान गजरा करून घ्यावं. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, मला गजरा खूप आवडतं आहे. पहिलं मी झाड पण लावलेलं होतं, माझ्या माहेरहून आणलेलं होतं फांटा. मग ते मोगऱ्याचा होता. नंतर 4 वर्ष ते झाडा इतकं मोठं झालं होतं की मला फुलं असे एवढे निघत होते, 2-2, 3-3 टोपले फुलं निघत होते. एक वेळेस तर मी विकायला पण दिले होते. तर कमीत कमी मला 400 रुपये आले होते त्या फुलांचे. पण असं झालं की आता ते झाड मी काढून टाकलेलं आहे, घरात होतं. आणि इथं जास्त झाडी झाली आहे आणि पाणी पण सगळीकडून आहे, त्याच्यामुळं 2 सर्प निघालेले होते. मग त्याच्यामुळं काय तर उगाच होईन म्हणून मी झाड काढून टाकले मोगऱ्याचं, कशाला इचुकाटा ठेवावं म्हणून. नंतर मग आता मला आबोलीच्या झाडाचा कधी मी गजरा लावले नव्हते. पण आता कसं माहीत आहे का, ते कर्नाटकच्या मुलीवांचं बायांचं बघून खूप छान दिसतंय ते गजरा आबोलीचा. मी कधी लावले पण नव्हते आणि कधी मला माहिती पण नव्हतं. ते कर्नाटकच्या मुली आणि बायका खूप लावतात ते गजरा आबोलीच्या फुलांचा. तर म्हणलं चला आता आपल्या घरी तर झाड आहेच, पण ते झाड कसं लातूरला राहिल्यामुळं ते पण झाड असं थोडंच राहिलं होतं, थोडं वाळून गेलं होतं. एकच फांटा होता त्या झाडाचा. मग त्याला मी रोज सकाळी संध्याकाळी पाणी घालून असं मोठं बनवले झाड. आणि मग आता मी त्याचाच गजरा करून लावते. जेव्हा मला लेवायचे जेव्हा पण असं फुलं आलेली राहतात तेव्हा मी ते फुलं तोडून मस्तपैकी छान असा गजरा करून लावते. तर मला गजरा खूप आवडतं आहे लेवायला. आणि मी पण झाड लावणार आहे आणि मोगऱ्याचं पण थोडं आणखीन घराचं काम वगैरे झालं की मग छान असं झाड लावणार आहे आणि मस्त त्याचा वेल सोडणार आहे वरी. पण आता सध्या खूपच अडचण आहे आणि त्याच्यामुळं थोडं मी झाड पण नाही लावणार. ज्यावेळेस मी चांगलं मला वाटन घराचं काम वगैरे झाल्यावर तेव्हाच लावणार मी. ते पण स्लॅबवर लावणार, आता नाही लावणार. मग आता मी छानपैकी मस्त गजरा करून घेते. आणि हे गजरा आता बघा कमीत कमी 4 वाजलेले आहेत. आता गजरा काय मी लावणार नाही, पण उद्या नक्की लावणार आहे गजरा.
आणि इकडं भाजी पण वाळू घातलेली आहे मी हरभऱ्याची, थोडी चोळायची राहिली होती, ते नम पडलेली होती. म्हणलं चला आता ते भाजी पण वाळू घालावं. आणि शेंगा थोड्या राहिलेल्या होत्या आणि ते खालच्या बुडाच्या शेंगा होत्या, संपलेल्या होत्या, थोड्याच राहिल्या होत्या. मग त्याच्यामध्ये सगळा कचरा बुडाला जाऊन बसलेला होता. म्हणलं चला आता शेंगा पण वाळू घालावं. नंतर मग ते शेंगा चाळून घेणार आहे मी शेंगा, म्हणजे सगळा कचरा खाली पडतंय आणि ते शेंगा राहतात ते वरी राहतात. मग शेंगा पण मी चाळून घेऊन भरून ठेवणार आहे. आणि भाजी पण मला चोळायची आहे. पण आणखीन मी म्हणली, मला असं वाटलं की आणि उद्याचा दिवस एक ऊन द्यावं आणि उद्याच चोळावं भाजी. तर मी उद्याच चोळून घेणार आहे भाजी, म्हणजे आपल्याला कधी उन्हाळ्यामध्ये खायला होते. गरगट्टा, परत थोडी मूग डाळ आणि हिरवी मिरचीचा ठेचा, लसूण घालून खूप छान लागते. मोकळी सुक्की पण भाजी आणि गरगटा भाजी तर खूपच छान लागते. आणि कोणाकोणाला आवडते सांगा बरं गरगटा भाजी. हिरवी भाजी वाळलेली हरभऱ्याची गरगटा आवडते आहे का, ते मुगाची डाळ किंवा मसुरीची डाळ टाकून पण करतात सुक्की भाजी मोकळी, ती आवडते? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला बोलत बोलत माझा गजरा पण खूप मोठा झालेला आहे. हे बघा, छान असा झाला आहे गजरा. आणि तिकडं सामान ठेवलेलं आहे माझ्या बाजूला, ते ह्याचं सामान आहे, काय म्हणतात ते, सेंटरिंगचं सामान आहे, फळ्या वगैरे. आणि ते बाहेर जरी ठेवलं, बाहेर जागा नाही, बाहेर जरी ठेवलं तर कोणीतरी एक लेकरं उचलतात, म्हणून ते कसं किलोवर आणावं लागतं. त्याच्यामुळं मी म्हणलं की आता चला ते पण मध्ये घरातच ठेवावं, म्हणून आम्ही ते सामान पण घरातच ठेवलो. आणि आता मस्त असं छान गजरा आपला गजरा झालेला आहे. फुलं पण ह्याच्यातले संपलेले आहेत आणि मी काही फुलं तोडायला नाही, म्हणलं राहू देवा आता इतकाच बास होते, जेवढा लागन तेवढेच फुलं तोडून घेऊ, म्हणून मी तेवढेच फुलं तोडून घेतले. आणि इकडं आपला गजरा पण खूप मोठा झालेला आहे, म्हणजे जेवढा लागते तेवढा तर झाला आहे. भरपूर मोठा झालेला आहे गजरा. हे बघा, थोडा दोरा राहिलेला आहे, म्हणलं चला आता तेवढा पण दोऱ्यामध्ये फुलं वाहून घेऊ, तेवढाच दोरा कशाला वाटोळं करायचं आहे. तर हे भरणीमधल्या रीला आहे तर ते मी पहिलं ब्लाऊज शिवत होते. मग लातूरला गेल्यापासून ब्लाऊज नाही शिवले मी, कमीत कमी 2-4 वर्ष झालं आता ब्लाऊज शिवून. तेव्हापासून मिशन बंदच होती माझी. आणि आता मिशन पण मी एका दिवशी चालू करून घेणार आहे. थोडी सेटिंग चुकली आहे, ते सुई बसवायची, तर ते पण मी नीट करून घेणार आहे. आणि इकडं बघा आपला गजरा खूप छान झालेला आहे, इतका मोठा झाला आहे बघा. आणखीन ह्याच्यामध्ये जर मोगऱ्याचे फुलं असले तर खूपच छान दिसतंय, 2 कलरचा. तसं तर स्वस्तिकचे फुलं आहेत. चला मग बाय.